नमस्कार, मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत गणपतीचं डेकोरेशन सोबतच गणपतीची पूजा मांडणी कशी केली हे सर्व आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या प्रकारे मी गणपतीचं एकदम छान असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं डेकोरेशन किती सुंदर आणि एकदम अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. तर मंडळी, डेकोरेशन मी अगोदरच करून घेतलेलं आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत डेकोरेशन कसं केलं ते तर शेअर नाही करू शकत. तर चला आता मी तुमच्यासोबत गणपतीची पूजा मांडणी कशी केली ते शेअर करते. तर बघा, अगोदर मी पाट घेतलेला आहे. पाटावरती एकदम छान असा लाल कलरचा कपडा घेतलेला आहे. त्यानंतर आपण तांदळाने एकदम छान असं स्वास्तिक काढून घेतलेलं आहे. त्यानंतर एका साईडला मी इथे थोडेसे तांदूळ टाकलेले आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला तिथे दिवा ठेवायचा आहे आणि दिव्याची एकदम छान अशी पूजा करून घ्यायची आहे. तर बघा, हळदी कुंकू लावून एकदम छान अशी दिव्याची पूजा करून घेतली. त्यानंतर लगेच आपण दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत. तर बघा, या प्रकारे मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे. कोणतीही पूजा मांडणी करायच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो. तर बघा, आता मी गणपती बाप्पाला सुद्धा घेऊन आलेले आहे. तर चला लगेच आता आपण गणपती बाप्पाला स्थापन करू. तर आपण जिथे स्वास्तिक काढलेलं आहे तिथे एकदम छान असं गणपती बाप्पाला ठेवून घ्यायचं आहे. तर बघा, या प्रकारे मी गणपती बाप्पाला एकदम छान असं स्थापन करून घेतलेलं आहे. गणपती बाप्पाची एकदम छान अशी स्थापना झाल्याच्या नंतर आपण इथे थोडेसे तांदूळ टाकणार आहोत. तांदूळ टाकल्याच्या नंतर त्या तांदूळावरती हळदी कुंकू टाकून त्या तांदळाची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे गुलाल आणि पूजाचं सायमन ठेवणार आहोत. तर इथे तांदूळ, हळकुंड, सुपारी, नारळ आणि खडीसाखर असे सर्व मी येथे ठेवून घेतलेलं आहे. सर्व ठेवल्याच्या नंतर आता आपल्याला याची पूजा करून घ्यायची आहे. तर बघा, हळदी कुंकू लावून मी याची एकदम छान अशी पूजा करून घेतलेली आहे. आता मी येथे गणपती बाप्पासाठी केळं ठेवलेले आहे. आपल्याकडं जे पण फळं अवेलेबल आहे ते सर्व फळं आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहे. तर बघा, इथे मी पेरू, मोसंबीसुद्धा ठेवलेली आहे. तर बघा, या प्रकारे मी येथे फळं ठेवलेले आहे आणि इकडं कटुऱ्यामध्ये मी येथे एक कटुरा ड्रॅगन फ्रूटसुद्धा ठेवलेला आहे. त्यानंतर जिथे आपण तांदूळ ठेवलेले होते त्याच्यावरती कलश ठेवायचा आहे. कलशावरती मी स्वास्तिक काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कलशामध्ये तांदूळ टाकायचा आहे, फूल टाकायचं आहे, ₹1 टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला यात 5 आंब्याचे पानं ठेवायचे आहे. तर बघा, या प्रकारे मी आंब्याची पानं एकदम छान असे सेट करून घेतलेलं आहे. तर इथे मी एक श्रीफळ घेतलेलं आहे. श्रीफळावरती आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. तर बघा, आपल्याला ओल्या कुंकवाने श्रीफळावरती स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. तर बघा, स्वास्तिक काढल्याच्या नंतर आपल्याला याला कलशावरती स्थापन करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पासाठी गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावून एकदम छान अशी आपल्याला बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे. सोबतच आपल्याला कलशाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. तर बघा, या प्रकारे मी पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण गणपती बाप्पाला इथे हार घालणार आहोत. तर बघा, या प्रकारे मी गणपती बाप्पाला हार घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपण बाप्पाला दुर्वा ठेवणार आहोत. तर बघा, दुर्वासुद्धा एकदम छान असा मी ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर बाप्पाच्या अंगावरती गुलाल टाकायचा आहे. त्यानंतर आता आपण फुलं ठेवून घेऊ. तर बघा, या प्रकारे मी एकदम छान असे फुलं ठेवून घेतलेले आहे. तर बघा, आपला बाप्पा किती सुंदर दिसत आहे.
तर लगेच आता आपण बाप्पाची आरती घेऊ। तर बघा या प्रकारे मी बाप्पाची एकदम छान अशी आरती घेत आहे। तर मंडळी, तुम्हाला माझी आजची पूजा मांडणी आणि बाप्पाचं डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा। तर चला इथे सीन भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत